नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. आपण आज करणार आहोत कोळंबी बटाटा. त्यासाठी इथे मी पातेलं घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये मी आज कोळंबी बटाट्याचा रस्सा करणार आहे. इथे तेल घेतलं आहे 1 मोठा चमचा. हे बघा, इथे कोळंबी घेतलेली आहे 200 ग्रॅम. 1 मोठा बटाटा घेतला आहे. इथे आपले काही सुके मसाले आहेत. घरगुती मसाला, काश्मीरी मसाला, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, छोटा कांदा घेतलेला आहे बारीक फोडणीला आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत. एक छोटा टोमॅटो असा मीडियम आकाराचा घेतलेला आहे बारीक चिरून. कोथिंबीर, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, आलं लसूण पेस्ट आहे, कोकम, मीठ आणि इथे घेतलेले पाणी. बघू शकता तुम्ही, इथे तेल तापलेलं आहे. तेलामध्ये ना आपण पहिले लसूण सोडूया. मासे करायचे असले ना तर लसणाचा वापर जरा जास्त करायचा, म्हणजे माशांचा जो उग्रवास असतो ना तो निघून जातो. पुन्हा असा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झाला का त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. तेलामध्ये टोमॅटो घातला ना तर तो लवकर मऊ पडतो. ते टोमॅटो मऊ पडलेला आहे. आलं लसूण पेस्ट घालूया. त्यात थोडी हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण मी घातला होता म्हणून ते हिरवं दिसते. तर आता हे सुद्धा म्हणजे आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली तेलामध्ये आपण परतून घेऊया. आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. सुके मसाले तेलात घातले ना तर भाजीला ना तरी छान येते. हे बघा, रंग येतो लाल चांगला. आता यामध्ये घालायचं आपल्याला वाटण. हे बघा, 1 चमचा मोठा वाटण आहे इथे कांदा खोबऱ्याचा. मसाले जळू नये म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया. पाववाटी असं पाणी घातलेलं आहे बघा. आता हे मसाले चांगले आपल्याला ना 5 मिनिट शिजून घ्यायचे. हे बघा, मसाले आता तेल सोडायला लागले, बघू शकता तुम्ही. पण आपण त्यावरती ना जरा झाकण ठेवूया 2 मिनिट. उघडून बघूयात आपण. वाव, बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर पण आला आहे बघा आपल्या मसाल्यांना. आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी घालूया. इथे 1 बटाटा घेतलेला आहे. तुम्ही कोळंबी वांग्यामध्ये, शेंगा असतात शेवग्याच्या, त्यामध्ये पण करू शकता, छान लागते. इथे बघा 1 चमचा असं मीठ घेतलं आहे. त्यावर अशी कोथिंबीर आणि हे कोकम सर्व असं मिक्स करून घ्यायचं. सर्व असं मिक्स करून झालं का यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे. थोडंसं ताटावर पाणी ठेवायचं. हे बघा, जरा ना आपण कोळंबी बटाटा वाफेवर जरा शिजून घेऊया 5 मिनिट. तोपर्यंत आपलं ताटातलं पाणी पण गरम होतं आणि आपल्याला हेच पाणी मग भाजीमध्ये ओतायचं. इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत. आपण आता ताटनं उघडून बघूया. पण ना अर्ध पाणी माझं भाजीमध्ये पडलं गरम. हे बघा, ताट उघडून वाव, किती छान अशी तरी आली बघा ना. हे बघा, आता आपण हे गरम पाणी यामध्ये ओतूया. बघा किती छान अशी तरी आलेली आपल्या भाजी. तुम्ही एकदा नक्की अशी रेसिपी ट्राय करा, खूप छान लागतं कोळंबी बटाटा खायला. आता आपण ना बटाटा शिजला का बघूया. नाही, बटाटा शिजला नाही आहे अजून. 5 मिनिट इथे टाकते मी यामध्ये. बटाटा शिजलेला नाही आहे अजून. आपण 5 मिनिट गॅस मिडियम करूया आणि 5 मिनिट कोळंबी बटाटा शिजून घेऊया. आपण आता यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिट छान अशी उकळी काढून घेऊया. चला तर आता आपण झाकण उघडून पाहूया. वाव, बघू शकता किती सुंदर असं आपलं बटाटा कोळंबीचं कालवण तयार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वाव, बघू शकता तुम्ही, सुगंध तर एवढा छान येतो ना कालवणाचा. बघा, तुम्ही पण एकदा असं रेसिपी करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. किती छान वाटते आपलं कोळंबी बटाट्याचं कालवण. तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा. कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.